सांगलीमधील धक्कादायक प्रकार. मुंबईच्या तरुणाचा सांगलीमधील जलतरण केंद्रामध्ये बुडून मृत्यू. सांगली येथील गणेशनगरमध्ये रोटरी क्लबच्या रामभाऊ भिडे जलतरण केंद्रात रविवारी दुपारी झालेल्या गर्दीमध्ये पोहताना अम्मार आरिफ शेख वय वर्ष 28 राहणार अंधेरी वेस्ट मुंबई या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सध्या उकाराचा वाढता पारा दिसत असून सांगलीमधील वेगवेगळ्या जलतरण केंद्रामध्ये पोहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी दिसून येत आहे. नदीमध्ये मगरीची भीती असल्यामुळे तलावावर अनेक जण जाणे पसंत करतात. मृत अम्मार शेख हा मुंबईचा तरुण काही दिवसापासून गणेशनगर येथे आपल्या पाहुण्यांच्याकडे राहण्यास आलेला होता. रविवारी दुपारी उकाडा खूप असल्यामुळे तो मित्रांसोबत पोहण्यासाठी घरापासून जवळच असलेल्या जलतरण केंद्रामध्ये गेला. दुपारी 3च्या सुमारास तो मित्रांसोबत तलावात पोहत असताना रविवारी सुट्टी असल्याने पोहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दीही खूप होती. क्षमतेपेक्षा जास्त मुले तलावात उतरली होती. 3:45 ते 4च्या सुमारास अम्मारबरोबर आलेले मित्र तलावामधून बाहेर आले. त्यांना अम्मार कोठेच दिसला नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला अम्मारचा शोध घेतला. तो त्यांना आढळून न आल्यामुळे त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता तो तलावात बुडल्याचे दिसून आले. त्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. अम्मार याला तलावातून बाहेर काढून मृतावस्थेत सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा नगरसेवक फिरोज पठाण, माजी नगरसेवक आयुब बारगीर, सामाजिक कार्यकर्ते उमर गौंडी आदीसह मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमा झालेले होते. अम्मार याच्या मृत्यूस जलतरण केंद्रातील प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे. मी फिरोज पठाण, नगरसेवक. आज माझ्या प्रभागामध्ये गणेशनगर येथे स्विमिंग टँक, रोटरी क्लब स्विमिंग टँक इथे एक दुर्घटना घडली आहे. स्विमिंग टँकमध्ये पोहायला गेलेला एक 28 वर्षाचा तरुण बुडून मृत्यू झाला आहे. या मृत्यूला कारण कोण, याला जबाबदार कोण, यासाठी तिथं व्यवस्था त्यांची काही नाही. कॅपॅसिटी स्विमिंग टँकची 40 ते 50 लोकांची पोहायची आहे. यांनी 300 तिकीट देऊन, पैसे घेऊन, 100 रुपये तिकीट देऊन पोहायला यांनी तिथं लोक सोडतात. यामध्ये आज एक तरुण नाहक मृत्यू झाला आहे. ह्यासाठी आम्ही तक्रारी अर्ज करणार आहे आणि ह्याच्या अगोदर पण 4-5 केस असे झाले आहेत, पण तरीही त्यांनी दखल घेतली नाही. ते प्रकरण दाबलं गेलं आणि दाबलं यांनी. पण ह्याची आम्ही आज शहानिशा करण्यासाठी आम्ही वाटेल ते करू आणि ह्या मूर्तीचा अड्डा बनलेला स्विमिंग टँक हे बंद पाडू.